नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन. अरे बाबांनो, आपल्याला क्लासिफिकेशन कोणाचं करायचं आहे? आज आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज याचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत, त्या प्रत्येक प्रकाराबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. आपण आज ज्या भागाबद्दलची माहिती घेणार आहोत ते आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन. डेरिव्हेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन या ठिकाणी आपल्याला आज घ्यायचं आहे. ओके, आपण कशाबद्दलची माहिती घेत आहोत? आपण या ठिकाणी घेत आहोत मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन. लक्षात घ्या, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केनचे एकूण 6 प्रकार आहेत. हे 6 प्रकार कुठले कुठले आहेत? एका प्रकाराबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. याच्यामधला एक प्रकार आपण सविस्तर घेऊयात. पहिला प्रकार आहे अल्किल हलाइड. पहिला प्रकार ज्याच्याबद्दलची माहिती आज आपल्याला घ्यायची आहे तो पहिला प्रकार आहे अल्किल हलाइड. बाबांनो, अल्किल हलाइड म्हणजे काय? अल्किल हलाइड कशाला म्हणतात? हा शब्द प्रयोग पहिल्यांदा आपण करूयात. याची व्याख्या, हा शब्द पहिल्यांदा आपण डिफाईन करूयात. एक लक्षात घ्या, हे सगळं शिकण्याच्या अगोदर पहिल्यांदा सांगतो हा कार्बन आहे. कार्बनच्या भोवताली जर सिंगल बॉन्ड असेल, तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 असतं. जर कार्बनच्या भोवताली डबल बॉन्ड असेल तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 असतं. आणि जर कार्बनच्या भोवताली ट्रिपल बॉन्ड तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp असतं. एखाद्या कार्बनचं हायब्रिडायझेशन आपल्याला ओळखायचं आहे. तुम्ही कसं ओळखणार? बाबांनो, त्या कार्बनच्या भोवताली बॉन्ड कसला आहे बघा. एखाद्या कार्बनच्या भोवताली जर सिंगल बॉन्ड असेल फक्त, त्याचं हायब्रिडायझेशन sp3 असेल. जर एखाद्या कार्बनच्या भोवताली डबल बॉन्ड असेल तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 असेल. आणि जर एखाद्या कार्बनच्या भोवताली ट्रिपल बॉन्ड असेल तर त्या ठिकाणचं हायब्रिडायझेशन sp असेल. म्हणून sp3, sp2 आणि sp अशा 3 प्रकारचे हायब्रिडायझेशन आपण लक्षात घ्यायचं आहे. कार्बन सिंगल बॉन्ड sp3 हायब्रिडायझेशन, कार्बन डबल बॉन्ड sp2 हायब्रिडायझेशन आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड sp हायब्रिडायझेशन. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात ठेवायच्या आहेत. तर तो कन्सेप्ट थोडक्यात तुमच्यासमोर मी सांगितलेला आहे. ओके, तर हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं. आता पुढच्या गोष्टी आपण शिकूया. आपण क्लासिफिकेशन करतोय. क्लासिफिकेशन आपण कोणाचं करतोय? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा पहिला प्रकार तुमच्या समोर सांगितलेला आहे. बघा, पहिला प्रकार जो आहे तो आहे अल्किल हलाइड. अल्किल हलाइड म्हणजे काय, तो शब्द प्रयोग पहिल्यांदा आपण करूयात. बघा, आता एक उदाहरण घेऊयात कळण्यासाठी. कार्बन हे कार्बनचं स्केलेटन आहे. ह्याला का म्हणूयात आपण? दिस इज द स्केलेटन ऑफ कार्बन आणि ह्याला जोडलेला आहे हॅलोजन. आता अल्किल हलाइड म्हणजे काय, हा शब्द प्रयोग या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे. बाबांनो, अल्किल हलाइड कशाला म्हणतात? अल्किल हलाइड म्हणजे हॅलोजन ॲटम जो असतो तो sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो. बघा बरं का, आता हा कोण आहे? हॅलोजन. जोडलाय कोणाला? ह्या कार्बनला. ह्या कार्बनच्या भोवताली कुठला बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड आहे. अरे बाबांनो, कार्बनच्या भोवताली जर सिंगल बॉन्ड असेल तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन हे कोणत्या प्रकारचं असतं? sp3 असतं. हे आत्ताच शिकलो आपण. म्हणजे या कार्बनचं हायब्रिडायझेशन हे sp3 आहे. हे लक्षात ठेवा पहिल्यांदा बाबांनो. मग आपल्याला व्याख्या करायचं आहे अल्किल हलाइड म्हणजे काय. अल्किल हलाइड म्हणजे काय माहिती आहे का? अल्किल हलाइडमध्ये हॅलोजन ॲटम हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो. व्याख्या करत असताना एक वाक्य नीट लक्षात ठेवा. अल्किल हलाइडमध्ये हॅलोजन ॲटम हा अशा कार्बनला जोडलेला असतो ज्या कार्बनचं हायब्रिडायझेशन हे sp3 असलं पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाचं, तो कार्बन जो असतो दॅट कार्बन इज द पार्ट ऑफ सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन.
सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन. हां बस. आता तुम्ही म्हणसाल गुरुजी सॅच्युरेटेड म्हणजे काय हो? अरे बाळांनो, सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असणे. या ठिकाणी बघा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे हा कसा आहे? सॅच्युरेटेड आहे. आणि अशा सॅच्युरेटेड कार्बनच्या स्केलेटनचा हा कार्बन भाग आहे. सो दिस कार्बन, ज्या कार्बनला हॅलोजन जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे आणि तो कार्बन सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटनचा भाग आहे. असा जर कंपाऊंड असेल, कळलं का? अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो? अल्किल हलाईड म्हणतो. अशा ह्या सगळ्या भागाला आपण अल्किल हलाईड म्हणतो. हे लक्षात घ्या बाबांनो. अल्किल हलाईडची व्याख्या फार सोपी आहे. अल्किल हलाईड म्हणजे काय? अल्किल हलाईड म्हणजे काय? तर अल्किल हलाईडमध्ये हॅलोजन ॲटम हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो आणि तो कार्बन सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटनचा भाग असतो. हा कार्बन कुठला आहे? ह्याच्यामधला भाग आहे. ही काय आहे? सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन, त्याचा हा कार्बन भाग आहे. हे वाक्यामध्ये ॲड करायचं आपल्याला. अल्किल हलाईडमध्ये हॅलोजनचा ॲटम हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो आणि तो कार्बन सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटनचा भाग असतो. बस. इन अल्किल हलाईड halogen atom is attached to the sp3 hybridized carbon atom which is the part of saturated carbon skeleton. बस. समजताय का बघा? आणि म्हणून या ठिकाणी तो शब्द प्रयोग आपण करू शकतो बाबांनो. अल्किल हलाईड म्हणजे काय? इन अल्किल हलाईड हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू द sp3 हायब्रिडायज्ड कार्बन ॲटम विच इज द पार्ट ऑफ सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन. बस एवढं कळालं, कन्सेप्ट क्लिअर झालं संपलं. आता समजा उदाहरण घ्यायचं आपल्याला. उदाहरण घेऊ आपण. CH3 CH2 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 X. आता हा कोण आहे? हॅलोजन. कोणाला जोडलाय? ह्या कार्बनला जोडलाय. ह्या कार्बनच्या भोवताली कुठला बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड आहे. म्हणजे या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp3. हा जो कार्बन आहे या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं आहे? हो, sp3. म्हणजे ज्या कार्बनला हॅलोजन जोडलेलं आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं पाहिजे? sp3. आणि हा कार्बन सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटनचा भाग पाहिजे. बघा, हे आहे सॅच्युरेटेड कार्बनचं स्केलेटन, कारण ह्याच्यामध्ये फक्त सिंगल बॉन्ड आहे, म्हणून हे झालं सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन झालं. इन अल्किल हलाईड हॅलोजन ॲटम इज attached to the sp3 hybridized carbon atom which is the part of saturated carbon skeleton. अजून काय सांगायचं आहे? कळालं का नाही कळालं? तर अशा प्रकारे या ठिकाणी अल्किल हलाईड म्हणजे काय तो शब्दप्रयोग डिफाईन करता येतो. इन अल्किल हलाईड हॅलोजन ॲटम इज attached to the sp3 hybridized carbon atom which is the part of saturated carbon skeleton. ठीक आहे. अल्किल हलाईडचे पुन्हा प्रकार 3 आहेत. प्रायमरी अल्किल हलाईड, सेकंडरी अल्किल हलाईड, टर्शियरी अल्किल हलाईड. या पण गोष्टी या ठिकाणी आपण समजून घेऊयात. काय अर्थ होतो पाहूयात. प्रायमरी अल्किल हलाईड म्हणजे काय? सेकंडरी अल्किल हलाईड म्हणजे काय? टर्शियरी अल्किल हलाईड म्हणजे काय? या साऱ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्यानं व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ओके, बघा बाबांनो, एक वाक्य नीट लक्षात ठेवा. अल्किल हलाईडचे पुन्हा 3 प्रकार आहेत. प्रायमरी अल्किल हलाईड, सेकंडरी अल्किल हलाईड, टर्शियरी अल्किल हलाईड. याच्यामध्ये एकच वाक्य महत्त्वाचं आहे. हॅलोजन ॲटम कुठे जोडला आहे? हॅलोजन ॲटमची अटॅचमेंट कुठं आहे? चिटकलंय कुठं? महत्त्वाचं आहे. अरे बाबांनो, हॅलोजन ॲटम कशाला अटॅच झाला आहे? कोणत्या कार्बनला अटॅच झाला आहे? हे आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे बाबांनो, अल्किल हलाईडचे प्रकार 3 आहेत. बरोबर आहे का? कितने प्रकार है? 3 प्रकार है. संभा, अरे ओ कालिया, कितने प्रकार है रे? 3 प्रकार है. अरे कौन कौन से है? प्राइमरी अल्किल हलाइड सरकार, सेकेंडरी अल्किल हलाइड सरकार, टर्शियरी अल्किल हलाइड सरकार. समजते का? आता कुठले कुठले प्रकार, एक एक प्रकार बघू आपण सविस्तरपणे. संपलं. बघा आता पहिला प्रकार प्रायमरी अल्किल हलाईड, फर्स्ट डिग्री अल्किल हलाईड म्हणजेच प्रायमरी अल्किल हलाईड.
पहिला प्रकार तुमच्या समोर काढलेला आहे, त्याचं नाव आहे प्रायमरी अल्किल हलाईड. ठीक आहे. आता प्रायमरी अल्किल हलाईडमध्ये काय बघा, प्रायमरी अल्किल हलाईडमध्ये हॅलोजन ॲटम हा प्रायमरी कार्बनला जोडलेला असतो. संपलं. हॅलोजन जोडलाय, कुठं जोडलाय? प्रायमरी कार्बनला जोडलाय का सेकंडरी कार्बनला जोडलाय का टर्शरी कार्बनला जोडलाय? या गोष्टी महत्वाच्या हो. हॅलोजन कुठं चिटकलाय, हॅलोजन कुठं जोडलाय हे महत्वाचं आहे. हॅलोजनचा ॲटम जर प्रायमरी कार्बनला जोडलेला असेल तर प्रायमरी अल्किल हलाईड, हॅलोजन ॲटम जर सेकंडरी कार्बनला जोडलेला असेल तर सेकंडरी अल्किल हलाईड, हॅलोजन ॲटम जर टर्शरी कार्बनला जोडलेला असेल तर टर्शरी अल्किल हलाईड. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं काहीही सांगायची गरज नाही. बघा आता, बघा CH3 CH2X. आता हा कोण आहे? हॅलोजन. कुठं जोडलाय? ह्या कार्बनला. मग हा कार्बन बघा ना कसला आहे, प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी आहे? हा कार्बन दुसऱ्या एका कार्बनला जोडलाय. जो कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला जोडलेला असतो दॅट इज कॉल्ड एज प्रायमरी कार्बन. आता हा कार्बन दुसऱ्या एकाला जोडलाय ना, अरे बाबा हे प्रायमरी झालं ना, म्हणजे हॅलोजन ॲटम हा प्रायमरी कार्बनला जोडलाय. हा प्रायमरी का बरं? कारण हा एकाला जोडलाय म्हणून. समजते का बघा डायरेक्टली. मग झालं. इन प्रायमरी अल्किल हलाईड हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू द प्रायमरी कार्बन ॲटम. संपली व्याख्या. प्रायमरी अल्किल हलाईडमध्ये हॅलोजनचा ॲटम हा प्रायमरी कार्बनला जोडलेला असतो. इन प्रायमरी अल्किल हलाईड हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू द प्रायमरी कार्बन ॲटम. हे हे हो हो कळलं का? एक प्रकार. दुसरा बघा सेकंडरी अल्किल हलाईड. सेकंडरी अल्किल हलाईड हॅलोजन ॲटम कुठे जोडलेले आहे एवढेच लक्षात घ्यायचं. बघा मी काय सांगतो. आता इथे काय आलेलं बघा आपण CH3 CH CH3 आणि हे X आहे. हा कोण आहे? हॅलोजन. कुठं जोडला आहे? कुठं जोडला आहे? ह्या कार्बनला. हा सेकंडरी आहे. हा कार्बन दुसऱ्या दोन कार्बनला जोडलाय हो, म्हणून हा कार्बन झाला सेकंडरी आणि हॅलोजन ॲटम हा सेकंडरी कार्बनला जोडलाय म्हणून हा झाला सेकंडरी अल्किल हलाईड. सेकंडरी अल्किल हलाईडमध्ये हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू द सेकंडरी कार्बन ॲटम. सेकंडरी अल्किल हलाईड म्हणजे काय? हॅलोजन ॲटम हा कशाला जोडलेला पाहिजे? सेकंडरी कार्बनला. जेव्हा किंवा आपल्याला असं म्हणता येईल सेकंडरी अल्किल हलाईडमध्ये हॅलोजनचा ॲटम हा सेकंडरी कार्बनला जोडलेला असतो. इन सेकंडरी अल्किल हलाईड हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू द सेकंडरी कार्बन ॲटम. बस. इन सेकंडरी अल्किल हलाईड हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू द सेकंडरी कार्बन ॲटम. झालं. हे प्रायमरी, हे सेकंडरी. संपलं. आता तिसरा प्रकार टर्शरी. बघा टर्शरी थोडक्यात लिहू. टर्शरी अल्किल हलाईड. टर्शरी अल्किल हलाईड. आता प्रत्येक शब्द बघा. आता जो शब्द प्रयोग तुमच्या समोर आहे टर्शरी. आता टर्शरी अल्किल हलाईड म्हणजे काय बघा. टर्शरी अल्किल हलाईडमध्ये हॅलोजन ॲटम हा टर्शरी कार्बनला जोडलेला असतो. हॅलोजन कशाला जोडलाय हो? प्रायमरीला जोडलाय का सेकंडरीला जोडलाय का टर्शरीला जोडलाय का? प्रायमरीला जोडला असेल तर प्रायमरी अल्किल हलाईड, सेकंडरीला जोडला असेल तर सेकंडरी अल्किल हलाईड, टर्शरीला जोडला असेल तर टर्शरी अल्किल हलाईड. तर काय सांगावं तुम्हाला, काय सांगावं रे? अरे फार सोपं आहे रे, फार सोपं आहे. शिका पट्ट्यानो, शिका. शिकलं तर तुमचं खरं आहे, नसताना माहीत का खरं नाही. बघा आता CH3 CH3 हा काय X आहे. हा कोण आहे? हॅलोजन. हॅलोजन कुठं जोडला आहे? ह्या कार्बनला. हा कार्बन कसला आहे? टर्शरी. हा कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला जोडला आहे म्हणून हा कार्बन टर्शरी झाला. आणि हॅलोजन कशाला जोडला आहे? ह्या कार्बनला. कोणत्या? टर्शरी. म्हणून हा झाला टर्शरी अल्किल हलाईड. टर्शरी अल्किल हलाईडमध्ये हॅलोजन ॲटम हा टर्शरी कार्बनला जोडलेला असतो. टर्शरी अल्किल हलाईडमध्ये हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू द टर्शरी कार्बन ॲटम. कळते का? बस. म्हणजे इन टर्शरी अल्किल हलाईड हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू द टर्शरी कार्बन ॲटम. संपलं. एवढंच लक्षात घ्यायचं आहे बाबांनो. हे सगळे प्रकार बघत असताना एक वाक्य महत्त्वाचं आहे. तुमचा हॅलोजन कोणत्या प्रकारच्या कार्बनला जोडलेला आहे?
हॅलोजनचा आयटम जर प्रायमरी कार्बनला जोडलेला असेल तर त्याला प्रायमरी अल्किल हलाइड म्हणावे. हॅलोजनचा आयटम जर सेकंडरी कार्बनला जोडलेला असेल तर त्याला सेकंडरी अल्किल हलाइड म्हणावे. हॅलोजनचा आयटम जर टर्शरी कार्बनला जोडलेला असेल तर त्याला टर्शरी अल्किल हलाइड असे म्हणावे. कळालं का? बस. चला, पहिला प्रकार आपला कोणता? अल्किल हलाइड. पहिला प्रकार कुठला? अल्किल हलाइड. अल्किल हलाइडचे पुन्हा प्रकार 3: प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड, टर्शरी अल्किल हलाइड. आता जाऊयात आपण दुसऱ्या प्रकाराकडे. आपण बघत आहोत मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्जचे प्रकार. पहिला प्रकार आपला पूर्ण झाला. पहिल्या प्रकाराबद्दलची आपण माहिती घेतली. पहिला प्रकार होता अल्किल हलाइड आणि त्याचे पुन्हा 3 प्रकार होते: प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. संपलं. आता दुसरा प्रकार जो आहे त्याच्याबद्दलची माहिती घेऊ. ॲलिलिक हलाइड, मग बेंझिलिक हलाइड, मग व्हिनिलिक हलाइड, मग हॅलो अल्काइन्स, मग ॲलिल हलाइड. असे 6 प्रकार आहेत. एक एक प्रकार आपण टप्प्याटप्प्यानं बघूया. दुसरा प्रकार आहे आपला, त्याच्याबद्दलची माहिती घेऊया. दुसरा प्रकार आहे ॲलिलिक हलाइड. कोणता प्रकार? ॲलिलिक, गेलिलिक, ॲलिलिक बेंझिलिक, आहे की नाही? पहिल्यांदा घेऊयात आपण ॲलिलिक हलाइड. प्रकार नंबर 2 या ठिकाणी लिहितो मी. कुठला हो? ॲलिलिक हलाइड. चला, आता ॲलिलिक हलाइड म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या कशा ती समजावून सांगतो, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. बघा, हे बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्याच्या पुढचा कार्बन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्याच्या पुढचा कार्बन, त्याच्या नेक्स्ट असलेला कार्बन, आणि हा असा कार्बन पाहिजे ज्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 पाहिजे आणि त्याला पाहिजे हॅलोजन जोडलेलं. हे झालं ॲलिलिक. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा कार्बन ज्याचं हायब्रिडायझेशन sp3 आहे त्याला म्हणतात ॲलिलिक कार्बन. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा कार्बन, नेक्स्ट कार्बन, ज्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे, सिंगल बॉन्ड म्हणजे की sp3 असते, त्याला म्हणतात ॲलिलिक कार्बन. बघा, आता याची व्याख्या आपण करूयात. बाबांनो, हा कोण आहे? हॅलोजन. हॅलोजन कशाला जोडलाय? ह्या कार्बनला. ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आणि हा कार्बन कुठं आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढे आहे. हा कार्बन कुठं आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट आहे. असा कंपाऊंड जर असेल, अशा कंपाऊंडला, अशा संयुगाला आपण म्हणायचं काय? ॲलिलिक हलाइड. बघा, ॲलिलिक हलाइडची व्याख्या. ॲलिलिक हलाइडमध्ये हॅलोजनचा आयटम हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो आणि तो कार्बन 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 डबल बॉन्डच्या पुढे असतो. बरोबर आहे का? नीट आहे का? बरं का? नीट ऐका, मराठी सांगलं शुद्ध. ॲलिलिक हलाइडमध्ये हॅलोजन आयटम हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो आणि हा कार्बन 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 डबल बॉन्डच्या नेक्स्ट असतो, त्याच्या पुढे असतो. आता हीच व्याख्या सांगा इंग्लिशमध्ये. इन ॲलिलिक हलाइड, हॅलोजन आयटम इज अटॅच्ड टू द sp3 hybridized carbon atom which is next to the कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हा कसा आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट आहे, पुढे आहे. विच इज नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. झालं. असा कंपाऊंड म्हणजे ॲलिलिक हलाइड. इन ॲलिलिक हलाइड, हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू द sp3 hybridized carbon atom which is next to the कार्बन कार्बन डबल बॉन्ड. संपलं. बाबांनो, या ठिकाणी अतिशय सोपी व्याख्या आहे जी तुमच्यासमोर सांगितलेली आहे. लक्षात ठेवा. उदाहरण घेतो. बघा आता, CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 किंवा इथं बघू का CH2 CH2 डबल बॉन्ड CH CH2 आणि Cl. आता हा कोण आहे? Cl हॅलोजन आहे. हा जोडला ह्या कार्बनला. ह्या कार्बनच्या भोवताली सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp3 आहे. आणि हा कार्बन 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 डबल बॉन्डच्या पुढे आहे, म्हणजे हे एक्झाम्पल कशाचं आहे? हे कशाचं एक्झाम्पल आहे? ॲलिलिक हलाइड. हे ॲलिलिक हलाइड आहे कारण या उदाहरणामध्ये हॅलोजन ॲटम हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला आहे आणि हा कार्बन 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 डबल बॉन्डच्या नेक्स्ट आहे. हे आहे का बघा? हे आहे का बघा?
बघा आता हा कार्बन, ह्या कार्बनच्या भोवताली सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे ह्या कार्बनचं हायब्रिडायजेशन कसं आहे sp3 आहे का, आणि हा कुठं आहे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट आहे बघा, म्हणजे हॅलोजन ॲटम हा sp3 हायब्रिडायजेशन असलेल्या कार्बनला जोडलेला आहे आणि हा कार्बन 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 डबल बॉन्डच्या नेक्स्ट आहे, म्हणजे हा सुद्धा कसा ॲलिलिक आहे. संपलं. अशा उदाहरणं आपण लक्षात घेतले की प्रत्येक भाग लक्षात येतो. अशा प्रकारे या ठिकाणी ॲलिलिक हलाईड म्हणजे काय हे तुमच्या समोर सांगता येतं. ॲलिलिक हलाईडमध्ये हॅलोजन ॲटम हा sp3 हायब्रिडायजेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो, जो कार्बन 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 डबल बॉन्डच्या नेक्स्ट असतो. In allylic halide, halogen atom is attached to the sp3 hybridized carbon atom which is next to the carbon carbon double bond. संपलं इतकंच आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा allylic halideचा भाग. नेक्स्ट पार्ट जो आहे बेंझिलिक हलाईड. बेंझिलिक हलाईड म्हणजे काय तो पण शब्दप्रयोग या ठिकाणी आपण करूया. व्हॉट इज मेड बाय बेंझिलिक हलाईड. बेंझिलिक हलाईड म्हणजे नेमकं काय याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊया. प्रकार क्रमांक 3 बेंझिलिक हलाईड. बेंझिलिक हलाईड प्रत्येक प्रकार नीट बघा बरं का, एक एक प्रकार. प्रत्येक प्रकार थोडक्यात तुमच्या समोर मी सांगतोय, तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या. बघा आता ही आहे तुमची ॲरोमॅटिक रिंग किंवा बेंझिन रिंग. ॲरोमॅटिक रिंग त्याच्या समोरचा हा कार्बन आहे बरं का, आणि त्याच्या समोर हॅलोजन आहे. हॅलोजन हा हॅलोजन कुठं जोडला ह्या कार्बनला, आणि या कार्बनच्या भोवताली सिंगल बॉन्ड आहे, म्हणून ह्या कार्बनचं हायब्रिडायजेशन sp3 आहे. आणि हा कार्बन पुन्हा कशाला जोडला आहे ॲरोमॅटिक रिंगला. ही आहे ॲरोमॅटिक रिंग म्हणजे बेंझिन रिंग. ॲरोमॅटिक रिंग संपलं. बघा बेंझिलिक हलाईड म्हणजे काय. बेंझिलिक हलाईडमध्ये हॅलोजन ॲटम हा sp3 हायब्रिडायजेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो, आणि जो कार्बन पुढे ॲरोमॅटिक रिंगला जोडलेला असतो. बघा बेंझिलिक हलाईडमध्ये हॅलोजन ॲटम हा sp3 हायब्रिडायजेशन असलेल्या कार्बनला अटॅच झालेला असतो, आणि हा कार्बन पुन्हा फर्दर पुढे ॲरोमॅटिक रिंगला जोडलेला असतो. असा जर कंपाऊंड असेल तर तो झाला बेंझिलिक हलाईड. म्हणजे इन बेंझिलिक हलाईड हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू द sp3 हायब्रिडायज्ड कार्बन ॲटम विच इज फर्दर बॉन्डेड टू ॲरोमॅटिक रिंग. संपलं. बघा व्याख्या कळते का. इन बेंझिलिक हलाईड हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू द sp3 हायब्रिडायज्ड कार्बन ॲटम विच इज फर्दर बॉन्डेड टू द ॲरोमॅटिक रिंग. झालं. अशी व्याख्या करता येईल. मग अशा प्रकारचा जर असेल कंपाऊंड दॅट इज कॉल्ड एज द बेंझिलिक हलाईड. आता मला सांगा हा आहे का बेंझिलिक. बघा हा आहे का बेंझिलिक. बघा हॅलोजन ॲटम जोडलाय ह्या कार्बनला, ह्या कार्बनच्या भोवताली सिंगल बॉन्ड आहे, म्हणून हा कार्बन जो आहे याचं हायब्रिडायजेशन sp3 असेल, आणि हा पुन्हा जोडलाय ॲरोमॅटिक रिंगला. म्हणजे हे उदाहरण आहे बेंझिलिक हलाईडचं. दिस इज द एक्झाम्पल ऑफ बेंझिलिक हलाईड असं आपल्याला म्हणता येतं. अशा प्रकारचा बेंझिलिक हलाईडचा हा भाग आहे. नेक्स्ट आहे व्हिनिलिक हलाईड. कसा व्हिनिलिक हलाईड. नेक्स्ट प्रकार आहे आपला व्हिनिलिक हलाईड. प्रत्येक प्रकार बघा अतिशय सोपे प्रकार आहेत, जास्त अवघड नाही का नाही, फक्त आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. जास्त वेळ लावण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक कन्सेप्ट अतिशय सोप्या पद्धतीनं षडाक्षरीनं तुमच्यासमोर मांडलेला आहे. तुम्ही फक्त अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. ज्याची अभ्यास करण्याची इच्छा असेल त्याला लई सांगायची गरज आहे, पण ज्याला अभ्यास करायचंच नाही अशा लोकांना कितीही सांगितलं तर काहीही उपयोग होणार नाही. त्याच्यामुळं आपण सर्वांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा. अभ्यास केला तर सगळं सोपं आहे, अभ्यास नाही केला तर सगळं अवघड आहे. इट डिपेंड्स अपॉन यू. बघा आता व्हिनिलिक हलाईडमध्ये कसं असतं बघा. CH2 डबल बॉन्ड CHX. हा कोण आहे हॅलोजन. कुणाला जोडला ह्या कार्बनला. ह्या कार्बनचं हायब्रिडायजेशन कसलं आहे sp2 आहे. ह्याच्याकडला डबल बॉन्ड आहे म्हणजे sp2 हायब्रिडायजेशन. आणि हा ही ॲलिफॅटिक चेन आहे, म्हणजे ॲलिफॅटिक चेनमध्ये असलेल्या sp2 हायब्रिडायज्ड कार्बनला हॅलोजन जोडला. हॅलोजन अटॅच. म्हणजे व्हिनिलिक हलाईडमध्ये हॅलोजनचा ॲटम हा sp2 हायब्रिडायज्ड कार्बनला जोडलेला असतो, आणि जो ॲलिफॅटिक चेनचा भाग आहे. संपलं.
झालं, इतकंच आहे. इन व्हिनिलिक हलाईड हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू द sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ ॲलिफॅटिक चेन. बस आता ही ॲलिफॅटिक चेन पाहिजे एवढंच आहे याच्यामध्ये. हॅलोजन ॲटम हा sp2 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असेल, दॅट इज कॉल्ड ॲज व्हिनिलिक हलाईड. आता समजा आपण असं घेतलं CH2 डबल बॉन्ड CH3 आणि इथे घेतलं आपण X. आता हा कोण आहे? हॅलोजन. ह्या कार्बनला जोडला, ह्याच्याकडला डबल बॉन्ड आहे, म्हणजे ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 आहे आणि ही आपली ॲलिफॅटिक चेन आहे. म्हणजे हॅलोजन ॲटम हा sp2 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला आहे, म्हणून हा व्हिनिलिक हलाईड आहे. संपलं. अजून एखादं बघा. ओके बस. तर हे व्हिनिलिक हलाईड. नेक्स्ट आहे 5वा प्रकार, हॅलो अल्काइन्स. कोणता प्रकार आहे? हॅलो अल्काइन्स. आता हॅलो अल्काइन्स म्हणजे काय, त्याच्याबद्दलची बी माहिती या ठिकाणी आपण घेऊयात आणि तो कन्सेप्ट थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न आपण करूयात. हॅलो अल्काइन्स बघा, ऐका बरं का. CH ट्रिपल बॉन्ड C आणि X. आता हा कोण आहे? हॅलोजन आहे. हॅलोजन कुठं जोडलं? ह्या कार्बनला. ह्या कार्बनच्या कडला कुठला बॉन्ड आहे? ट्रिपल बॉन्ड आहे. म्हणजे ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कसलं आहे? sp आहे. म्हणजे हॅलो अल्काइन्समध्ये हॅलोजन ॲटम हा sp हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो. बस कळलं का? हॅलो अल्काइन्समध्ये हॅलोजन ॲटम हा sp हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो. बस. इन हॅलो अल्काइन्स हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू द sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. बस. In halo alkynes, halogen atom is attached to the sp hybridized carbon atom. सगळ्या व्याख्या एकसारख्या येतात का? फरक नाही का? नाही. अतिशय सोप्या व्याख्या, फक्त आपण समजून घ्यायचं त्याला. बस. आता एखादं उदाहरण बघा बरं ह्याचं. ठीक आहे. आता बघा, हॅलोजन ॲटम या कार्बनला जोडलाय आणि हा कार्बन जो आहे त्याच्याकडला ट्रिपल बॉन्ड आहे, म्हणजे या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे? sp. आणि त्याच्यामुळं हा झाला हॅलो अल्काइन.